तपास आता पोलिसांकडून सुरू असला तरी सुद्धा संपूर्ण परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता निर्माण झालेली आहे आणि माहिती जसजशी मिळते तसे शिवसैनिक या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झाली। हा रंग ज्यावेळेला फेकला त्यानंतर लगेचच साफसफाई इथली करण्यात आली आहे। आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। वैदेही, जसजशी माहिती मिळते तसतसे इथे कार्यकर्ते सुद्धा दाखल व्हायला लागले आहेत, मात्र पोलीस तपासाबाबतचे अपडेट्स काय तुमच्यापर्यंत पोहोचले? बघा, आपण बघतोय की या ठिकाणी शिवाजी पार्क परिसरामध्ये कार्यकर्ते सध्या जमायला सुरुवात झालेली आहे। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावला असल्याचं बघायला मिळत आहे। त्याचप्रमाणे इथे कुठलीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस खबरदारी घेताना पाहायलाच मिळत आहेत। मात्र इथे काही वेळेपूर्वी मिलिंद नार्वेकर दाखल झाले होते आणि मिलिंद नार्वेकर यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे। यांनी एक संतापजनक वक्तव्य जे आहे ते व्यक्त केलेलं आहे। हे जे काम आहे ते अत्यंत वाईट लोकांचं काम आहे अशा संदर्भात खरं तर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली बघायला मिळत आहे। मात्र आपण बघतोय की या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत ते जमायला सुरुवात झाली असल्याचं दृश्य बघायला मिळत आहे। अतिशय संवेदनशील अशी स्थिती आहे, कारण मासाहेबांचं स्थान हे प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळं आहे। काही प्रतिक्रिया मिळत आहेत का? मात्र अशा पद्धतीचं कृत्य या ठिकाणी झालेलं बघायला मिळते। ते अतिशय संतापजनक असलेलं प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी सध्या पाहायला मिळते। सर, काय सांगाल? आपण जुने शिवसैनिक आहात, मासाहेब प्रेरणास्थान आहे आणि अशा पद्धतीचं कृत्य बघायला मिळतं। ही दुसऱ्यांदा झालेली घटना आहे। खरं तर पोलिसांनी तपास करावा पाहिजे, करायला त्यांना गरज आहे करायची। अजूनपर्यंत तरी बातमी पोचली नाही शिवसैनिकांपर्यंत, पण हळूहळू शिवसैनिक यायला तयार येत आहेत। तोपर्यंत या आधी देखील ही परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळेस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, शिवसैनिक संताप त्यांनी व्यक्त केलेला होता। काय नेमकं आता हा सर्वस्व निर्णय विभाग प्रमुख घेतील, आमदार खासदार ते घेतील। निश्चितच आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर शिवसैनिकांचं हेच मत आहे की ही दुसऱ्यांदा घडलेली घटना आहे आणि या ठिकाणी खरं तर शिवसैनिक देखील असं काय सांगाल? आज या ठिकाणी जे आहे ते जी स्थिती बघायला मिळते, काय सांगाल? मिलिंद नार्वेकर येऊन गेले, ते बोलल्याने गांडू लोकांचं काम आहे आणि हे गांडू लोकांचंच काम आहे। तर आपण बघतोय की संताप जो आहे तो शब्दांच्या मार्फत या ठिकाणी व्यक्त होताना बघायला मिळतो आहे आणि एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी पोलीस देखील मोठ्या प्रमाणात तैनात असलेले सध्या बघायला मिळत आहेत। सर, काय सांगाल? या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, तुम्ही मगाशी देखील राग व्यक्त केलेला होता, दुसऱ्यांदा घडलेली घटना आहे, तुम्हाला वाटतं योग्य तपास होईल? बघू, आता आमचे वरिष्ठ तर पोलिसांवरती विश्वास ठेवत आहेत, तर बघू कितपर्यंत विश्वास आमचा सार्थ होतोय, पण त्याची वाट आम्ही बघू असं मला वाटत नाही। मी शिवसैनिक म्हणून सांगतोय, मला कुठल्याही वरिष्ठांनी सांगितलेलं नाही आहे कुठली गोष्ट, फक्त वरिष्ठ जे स्टेटमेंट देतात त्यावरून मी पोलिसांच्या वरती विश्वास ठेवतोय। आदेश आले आहेत का वरिष्ठांकडून? अजून कुठलेही आदेश आलेले नाही आहेत, फक्त वरिष्ठ जे पोलिसांच्या सीसीटीव्ही चेक करून जे पोलीस जे तपास करतात त्यावर विश्वास ठेवून आम्ही वाट बघतोय। सीसीटीव्ही तर त्या परिसरामध्ये कुठेही दिसून येत नाहीये, तुम्हाला वाटतं तपास होईल? एकूणच मला वाटत नाहीये की योग्य तो तपास होईल। मी माझ्याकडनं अजिबात मला वाटत नाही की पोलीस अमुक व्यक्ती भेटलाय किंवा अमुक जणांनी हे केलंय असं पोलीस आम्हाला सांगतील, असं मला त्यांच्यावरती अजिबात शाश्वती नाहीये। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।